हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। यूपीत निवडणूक, फडणवीसांना भैयांचा पुळका, मराठी सक्ती 1 वर्ष लांबवली। मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती आणि त्यावरून निर्माण झालेला राजकीय वाद हा अत्यंत संवेदनशील चर्चेचा विषय बनलाय। मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक 1 वर्षाची मुदतवाढ जाहीर केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या निर्णयामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेली आक्रमक आणि कडक भूमिका तात्पुरती बाजूला पडली असून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय फिरवल्याचं स्पष्ट झालंय। या प्रशासकीय फेरबदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत राज्यातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी महायुती सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे। विरोधकांचा मुख्य आरोप असा आहे की उत्तर प्रदेशात आगामी काळात अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका घातल्या आहेत आणि तेथील उत्तर भारतीय मतदारांना खुश करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांना अचानक अमराठी रिक्षा चालकांचा पुळका आलाय। महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि भाषेच्या मुद्द्याशी तडजोड करून केवळ स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा विरोधकांनी केला असून त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटलाय। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। या संपूर्ण वादाची सुरुवात परिवहन मंत्रालयाच्या एका अत्यंत कडक आणि आक्रमक निर्णयाने झाली होती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या महानगर क्षेत्रांमध्ये धावणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य केलं होतं। प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतुकीचा परवाना मिळवण्यासाठी स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक मानलं गेलंय, परंतु त्याची अंमलबजावणी आजवर अत्यंत शिथिल पद्धतीने होत होती। प्रताप सरनाईक यांनी या नियमाची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले होते। त्यानुसार ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांना तात्काळ नोटिसा बजावण्यात येत होत्या आणि मराठी भाषा चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यास किंवा मराठी बोलण्यास नकार दिल्यास थेट त्यांचा बॅच किंवा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता। इतकंच नव्हे तर RTO अधिकाऱ्यांकडून रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची तोंडी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली होती। या तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत चालकांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या बातम्या पसरल्या। काही रिक्षा चालक संघटनांनी असा दावा केलाय की मराठी न बोलू शकणाऱ्या चालकांकडून 5,000 रुपयांपासून ते थेट 20,000 रुपयांपर्यंत बेकायदेशीर आणि अवाच्या सव्वा दंड वसूल केला जात आहे। या दंडाच्या अफवा आणि परवाना रद्द होण्याच्या भीतीनं अमराठी चालकांमध्ये प्रचंड असंतोष आणि घबराट पसरली। या भीतीचं रूपांतर शेवटी मुंबईतील काही अत्यंत महत्त्वाच्या आणि गर्दीच्या भागांमध्ये तीव्र आंदोलनात झालं। अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी रस्ता रोको आंदोलन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्याचं ठरवलं। विविध ऑटो आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या। मुख्यमंत्र्यांनी संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अत्यंत मवाळ पवित्रा घेतला। त्यांनी स्पष्ट केलं की चालकांनी मराठी भाषेचे मोठे पंडित किंवा व्याकरण तज्ञ होण्याची मुळीच गरज नाही। महाराष्ट्रात व्यवसाय करताना आणि येथील जनतेची सेवा करताना प्रवाशांशी संवाद साधता येईल इतकी जुजबी आणि कामचलाऊ मराठी त्यांना यायलाच हवी, या मताशी खुद्द चालक संघटनांनीही सहमती दर्शवली। त्यानुसार त्यांनी परिवहन मंत्र्यांचा आधीचा कडक कारवाईचा निर्णय तात्काळ फिरवला आणि अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी पूर्ण 1 वर्षाची मुदतवाढ जाहीर केली। मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की पुढील 1 वर्षभर कोणत्याही चालकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, तसेच कोणताही परवाना किंवा बॅज निलंबित केला जाणार नाही। शासनाच्या वतीनं 1 वर्षाच्या काळात चालकांसाठी मोफत मराठी भाषेचे वर्ग, प्रशिक्षण, कार्यशाळा आणि सोपा भाषेतील पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील, जेणेकरून ते प्रवाशांशी सन्मानाने आणि मराठीत संवाद साधू शकतील। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून
आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील. त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानं रिक्षा चालकांना आणि त्यांच्या संघटनांना मोठा दिलासा मिळाला असला तरी राज्याच्या राजकीय वर्तुळात मात्र यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. विरोधी पक्षांनी या मवाळ भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला असून यामागे पूर्णपणे निवडणुकांचं राजकारण असल्याचा आरोप केलाय. उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहेत आणि मुंबईत राहणाऱ्या लाखो उत्तर भारतीय मतदारांचे थेट संबंध त्यांच्या मूळ गावाशी आणि उत्तर प्रदेशातील मतदानाशी जोडलेले आहेत. भाजपला उत्तर प्रदेशातील आपली सत्ता टिकून ठेवण्यासाठी किंवा तेथे विजय मिळवण्यासाठी मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांमध्ये कोणताही नकारात्मक संदेश जाऊ द्यायचा नाहीये असा दावा विरोधकांनी केलाय. जर मुंबईत उत्तर भारतीय रिक्षा चालकांवर मराठी भाषेवरून कडक कारवाई झाली तर त्याचे थेट आणि तीव्र पडसाद उत्तर प्रदेशातील निवडणुकांवर पडू शकतात आणि तिथला मतदार भाजपवर नाराज होऊ शकतो अशी भीती भाजप नेत्यांच्या मनात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. विरोधकांच्या मते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या अस्मितेपेक्षा आणि इथल्या नियमांच्या अंमलबजावणीपेक्षा उत्तर प्रदेशातील मतदारांची आणि तिथल्या राजकीय फायद्याची जास्त काळजी आहे. त्यामुळेच त्यांना अचानक या अमराठी भय्यांचा एवढा मोठा पुळका आला आहे की त्यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा निर्णय रद्दबातल ठरवला. हा वाद केवळ सत्ताधारी विरोधकांपुरताच मर्यादित राहिलेला नाही तर यामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव देखील पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना न विचारता घेतलेला मवाळ निर्णय यावरून सरकारमध्ये भाषेच्या आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावरून एकवाक्यता नसल्याचं दिसून येतंय. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरताना म्हटलंय की हे सरकार केवळ आणि केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर करण्यासाठी चालवलं जात आहे. त्यात धोरणात्मक स्पष्टता कुठेही नाही. एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या भीतीनं नियमांची अंमलबजावणी वर्षभरासाठी पुढे ढकलायची ही सत्ताधाऱ्यांची दुटप्पी भूमिका असल्याचा घणाघात विरोधी नेत्यांनी केलाय. या संपूर्ण घडामोडींमुळे मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून आगामी काळात हा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. भाषेचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच अत्यंत संवेदनशील राहिलाय. एका बाजूला मराठी भाषेचं संवर्धन आणि प्रादेशिक अस्मितेचं रक्षण करण्याची मागणी अशात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या तडजोडीच्या निर्णयामुळे तात्पुरतं आंदोलन शांत झालं असलं आणि रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली असली तर विरोधकांनी लावलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीचा आणि मतपेढीच्या राजकारणाचा आरोप सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा ठरतोय. आता पुढील 1 वर्षात हे अमराठी चालक खरोखरच मराठी शिकतात की हा केवळ निवडणुका पार पाडण्यासाठी काढलेला तात्पुरता पळवाट मार्ग आहे हे येणारा काळच ठरवेल. परंतु तुर्तास या मुद्द्यावरून सुरू असलेलं राजकारण आणि विरोधकांची सडकून टीका यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.